नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, तुमचे सर्वांचे आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला एक विनंती आहे की मागील काही दिवसापासून आपल्या चॅनलवरती तुमचा सपोर्ट खूप कमी दिसून येत आहे. त्यामुळे व्हिडिओ बनवण्याची इच्छाच होत नाही. तुम्हाला एक विनंती आहे की आपल्या चॅनेलला नक्कीच सपोर्ट करा, कारण कोणीतरी काहीच परिस्थिती नसताना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही साथ देणं हे तुमचंही कर्तव्य आहे. कारण एखाद्याला वाईट परिस्थितीमध्ये साथ देण्यासाठी आपल्या नात्यांपेक्षा कदाचित बाहेरचे लोक जे की आपला त्रास ओळखू शकतात तेच मदत करतात. तुम्हाला आता एकच सांगायचं आहे की कृपा करून आपल्या चॅनेलला तुम्ही सपोर्ट करत राहा आणि आपले स्वामींचे व्हिडिओ ऐकून थोडासा वेळ स्वामीसाठी काढून कोणाला तरी मदत करावी. आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की हे प्रिय आत्मा, हे फक्त तुझ्यासाठी आहे. देव तुला काहीतरी कुठल्या तरी मार्गाने खूप चांगले संकेत देत आहे, परंतु त्याकडे तो दुर्लक्ष करून पुढे जात आहेस. बाळा, तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर तू आज हा संदेश किमान एकाला तरी शेअर कर आणि त्याचे पुण्य तू मिळव. कारण एखाद्याला ज्ञान दिल्याने तुझे ज्ञान नेहमीच वाढत जाईल. कारण धन दौलत ही तुझ्यासोबत कधीच येणार नाही, परंतु तू केलेलं सत्कार्य हेच तुझ्या मार्गामध्ये कायमचे राहील. कारण आज सकाळी मला स्वप्न पडले की मी मृत झाले आहे. माझ्या भोवताली बसून सर्व काही रडत आहेत. माझ्या वेळेसाठी सर्व काही धावून आले, पण ती वेळ होती फक्त शेवटची. जोपर्यंत मी सकाळी आणि संध्याकाळी कामासाठी धावत होते, रोज एका समस्येला तोंड देत होते, तेव्हा माझ्यासोबत कोणीच आले नाही आणि मला हक्काने कोणीही मदत करण्याचं आश्वासनही दिलं नाही. पण ज्यावेळेस माझ्यासाठी सर्व काही शून्य होतं आणि मी हे जग सोडून जात होतो, तुमच्या सर्वातून मी बाहेर पडत होते, त्यावेळेस मात्र सर्वजण पाहण्यासाठी येत होते. मला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत होते. आता म्हणत आहेत की तू आम्हाला तुझं दुःख सांगितलं असतंस तर नक्कीच आम्ही मदत केली असती, परंतु याने दुःख कोणालाच सांगितले नाही. आपल्या स्वतःशीच दुःख बाळगून त्याने आपल्या जीवनाचा शेवटचा क्षण घात केला. पण बाळांनो, ज्यावेळेस मी हा प्रवास करून जात होतो तेव्हा मला जाणवले की येथील एका व्यक्तीने माझा हात धरला होता आणि ती व्यक्ती माझ्यासोबत येत होती, मला रस्ता दाखवत होती. माझ्या आयुष्यातून जाताना जे काही काटे कोटे येत होते ते काढत होते. तो हात होता म्हणजे फक्त स्वामी आईचा. बाळांनो, तेव्हा मला जीवनाचे सार समजले की आपल्या जीवनाचा जर काही कोणी आधार असेल आणि कोणी आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असेल तर ते फक्त आहेत स्वामी. आणि आपण जीवनभर केलेली स्वामी सेवा, घेतलेले स्वामी नाम हेच आपल्यासोबत येत आहे. त्यामुळे सत्य काय आहे ते जाणून घ्या. वाईट परिस्थितीमध्ये अडकून राहून जीवनातील मोह माया संकट यामध्ये अडकून राहू नका. कारण तुम्ही कितीही कमवाल, कितीही कोणासाठी काही कराल तरी कोणालाच तुमच्याशी काहीच घेणे देणे नाही. प्रत्येकजण त्यांचा मतलब कशात आहे ते पाहतात, परंतु तुमचा स्वार्थ कशात आहे आणि तुम्हाला काय त्यापासून मिळू शकेल हे कोणीही विचार करणार नाही. त्यामुळे बाळांनो, जीवनाचे सत्य जाणून घ्या. तुमची मुलं बाळं घर संसार हे तर तुमचं कर्तव्य आहे, परंतु देवाने तुम्हाला जे मौल्यवान शरीर दिलं आहे, हा आत्मा दिला आहे, त्याच्यासाठीही तुम्ही काहीतरी करावे हेही तुमचं कर्तव्य आहे. कारण हे जीवन तुम्हाला एकट्याला जगायचे आहे. नातीगोती तर तुमच्या जीवनातील धागेदोरे आहेत, परंतु तुमचा जीव जो आहे तो त्या धाग्यामधला एक महत्त्वाचा मणी आहे. जर का तुम्ही त्या मण्यालाच गंज लागू दिलात तर पूर्ण माळ काहीच उपयोगाची राहणार नाही. त्यामुळे सर्वात पहिले तुमचे मन स्वच्छ करा. जितके होईल तितके अंतःकरणामधून तुमची स्वामींची सेवा करा. स्वामीच्या चरणावरती लीन व्हा. पहा, स्वामी तुम्हाला कुठल्याही संकटामध्ये एकटे सोडणार नाहीत. जीवन ही अशी धार आहे की ज्यावरती तुम्हाला उभारणे खूप कठीण आहे, परंतु तेथे तुम्हालाच उभा राहायचे आहे.
कारण आधार द्यायला तुमच्यासोबत कोण येणार नाही आणि फक्त मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या मागे रांगा लागतील. पण जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या जीवनाचा दोर हा तुम्हाला स्वतःच्याच हाती धरून चालावे लागेल. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. प्रत्येकालाच त्या समस्यातून बाहेर पडावे लागते. परंतु जो व्यक्ती त्या समस्याशी लढून स्वतःला खंबीर बनवतो ना, तोच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो. माझ्या मुलांनो, तुमच्या आयुष्यातील भूतकाळातील त्या पानामधून बाहेर या जिथे तुम्हाला खूप त्रास झाला होता. आता तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे जेव्हा तुमच्या जुन्या गोष्टीचा विचार करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेतात. मग विचार करा, गेलेली वेळ आणि गेलेली गोष्ट तुम्हाला परत येणार आहे का? परंतु तुम्ही मागच्या गोष्टीचा विचार करून भविष्यात येणारे सुखही गमावू नका. जेव्हा मी तुझ्या पाठीशी असेन तेव्हा तू भूतकाळाच्या बंधनातून मुक्त होशील. तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची भावना तुझ्या मनात आहे हे मला माहीत आहे. परंतु बाळा, तू कधीही कोणाचा बदला घेण्याची आणि शिक्षा देण्याची इच्छा मनामध्ये ठेवू नकोस. कारण ज्याचे जैसे कर्म आहे तसेच त्यांना फळ मिळणार आहे आणि ते फळ देण्यासाठी मी तयार आहे. मग तूही तुझे कर्म हे नेहमी चांगलेच ठेव. कारण नियम हा तुझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी सारखाच आहे. तुझ्याकडून जितके घडेल तितके तू नामस्मरण कर. कधीही कोणाचे वाईट करू नकोस. कसं असतं माझ्या मुलांनो, तुम्ही रागावण्याची काहीच गरज नाही. कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय हे पूर्णपणे चुकीचे ठरतात. जेव्हा मी तुमच्यासोबत असतो ना, तेव्हा तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमचा एकही निर्णय मी स्वतः चुकू देत नाही. आता विचार करा, मी तुम्हाला काय सांगितले आहे. मला माहिती आहे की ज्याने तुमचे वाईट केले असेल त्याला नक्कीच शिक्षा होईल. पण चुकीच्या लोकांबद्दल विचार करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. कारण तुमचा वेळ हा खूप मौल्यवान आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही तुमचा हा मौल्यवान वेळ माझ्याकडे घालवावा. ज्याने तुमचे चांगले केले आहे त्याला चांगलेच फळ मिळेल आणि ज्याने तुमचे वाईट केले आहे आता त्यांना त्याच्या कर्माचे फळ हे भोगावेच लागेल. माझ्या मुलांनो, आता तुम्ही भूतकाळातील गोष्टी विसरा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा. तुमच्यासाठी एक नवीन दिवस, एक नवीन सोनेरी क्षण तुमची वाट पाहत आहे. गेलेल्या दिवसामध्ये अडकून येणाऱ्या भविष्यावर वाढ होण्याचे तुमचे स्वप्न तुम्ही गमावू नका. समोर तुमच्या मी बसलेलो आहे आणि तुमचे दुःख मी स्वतः माझ्याकडे घेत आहे. फक्त तुम्ही त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या चरणाशी तुम्ही नतमस्तक होण्यासाठी वेळ घालवू नका. पहा, तुमची आई मी स्वतः आहे. आई कधीही मुलांना दुःखी करत नाही. मग तुमच्यावरती मी अन्याय का करेन? तुमचाही विश्वास असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सपोर्ट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.